वेलकम बॅक टू अवर चॅनल किशोर सुतार व्लॉग्स। तर आजपासून मी एक नवीन सिरीज चालू करतोय, ती म्हणजे चाणक्य नीती। म्हणजे चाणक्य यांचा एक ग्रंथ आहे चाणक्य नीती नावाचा। त्याच्यामध्ये त्यांनी मोटिवेशनल काय काय संदेश दिले आहेत ते माझ्या येणाऱ्या नेक्स्ट 20 व्हिडिओज मध्ये मी सांगणार आहे। नक्की सर्वांनी हे व्हिडिओज बघा आणि मोटिवेट व्हा। आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, मूर्ख माणसांसोबत भांडण करणे, नीच लोकांसोबत वाद घालणे आणि निंदा करणाऱ्याला उत्तर देणे हे हुशारपणाचं लक्षण नाहीये, बुद्धिमत्तेचं लक्षण नसून हे एक मूर्खपणाचं लक्षण आहे, मूर्ख माणसाचं लक्षण आहे। त्यामुळे या लोकांपासून जर सावधानच राहा। युगात आपण रोजच नवनवीन माणसांना भेटतो आणि असंख्य नकारात्मक गोष्टी देखील पाहतोय आणि व्यर्थ भांडणांमध्ये नक्कीच आपण प्रत्येक जण कुठं ना कुठं फसलेला असतो। तर ती भांडणं सोडून कुठेतरी माणूस आहे ना बाहेर निघला पाहिजे असं तरी मला तरी वाटतं। आणि त्यामध्येच म्हणजे माझ्या मनात एक गोष्ट आली की सर्वांना ती चाणक्य नीती माहिती तर आहे, परंतु चाणक्य नीती मधील जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते फक्त एकदा बिंबवण्याची गरज मला युवकांच्या मनावरती वाटते। त्याच्यामुळे मी ही सिरीज चालू केलेली आहे। तर सर्वांनी सिरीज पूर्णपणे पहा अशी माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे। सिरीज मध्ये नक्कीच काही ना काही तुम्हाला मोटिवेशनल मिळणार आणि तुमचं आयुष्य नैराश्यामध्ये घालवायचं की एकदम सकारात्मक ऊर्जेसोबत घालवायचं हे तुम्हीच ठरवाल। अशामध्ये जर तुम्हाला हेच नाही कळलं की कोणाला कुठे आणि कसं कशा प्रकारे इग्नोर करायचं, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील यशाकडे जाणारा मार्गच बंद करून टाकणार रे बाबा। जो माणूस इग्नोरन्सची कला शिकतो मित्रांनो, तोच माणूस आपल्या आयुष्यामध्ये पुढे जातो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यातलं जे फोकस असतं ते 100% टिकवतोच। पहिला मुद्दा जो आहे ना चाणक्य नीती या सिरीज मधला आणि चाणक्य नीतीच्या ग्रंथातला तो आहे इग्नोर करणं। इग्नोर करणं ही एक महत्वाची किल्ली आहे आयुष्यातली मित्रांनो। म्हणजे इग्नोर जर तुम्ही करायला शिकले ना तर आयुष्यातले अर्धे तणाव तर तिथंच संपून जातात, संपला विषय। म्हणजे अर्ध्या तणावाचा सोल्युशनच इग्नोरन्स आहे। तुम्ही इग्नोर करून बघा तुमच्या आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम संपले। जी गर्दी प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देते, प्रत्येक अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येक अनावश्यक गोष्टींना प्रतिसाद देऊन स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच वाढवते। तुम्ही दूर राहाल ना त्या गोष्टीपासून जर तुम्ही इग्नोरन्स शिकलात तर। प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं हे काही बंधनकारकच नाहीये। असं नाहीये ना की तुम्ही एखाद्या गोष्टीला जर प्रतिक्रिया दिलीच नाही तर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड आहे, 10,000 रुपयाचा दंड आहे, असं नसतं। तर तुम्ही जी ऊर्जा जी गोळा करता ना, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये समजा तुम्ही पौष्टिक खाता, व्यायाम करताय, एवढी मेहनत करून ऊर्जा गोळा करताय आणि ती ऊर्जा जर अनाठाई म्हणजे गोष्टी पायी जर तुम्ही वायाला घालवताय, निष्कर्ष काहीच नाही त्या गोष्टीचा, काहीही नाहीये, फक्त तणाव आणि टेन्शन, टॉक्सिसिटी च्या नादात आपली ऊर्जा जी आहे ती वायाला नाही घालवायची, इग्नोर करायचं आणि ऊर्जा सकारात्मक गोष्टींसाठी सेव्ह आणि रिझर्व ठेवायची। अजून एक ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, ते प्रसंग आपल्या मनाप्रमाणे नसतात। असं आपल्याला वाटतं की आपल्या मनाप्रमाणे व्हावं, परंतु ते आपल्या मनाप्रमाणे होत नाही। त्याचंच उदाहरण एक चाणक्य नीतीमध्ये चाणक्य यांनी सांगितलेलं आहे की गुलाबाचं फुल जसं असतं, गुलाबाच्या फुलाच्या झाडाला भरपूर काटे असतात, तुम्ही कितीही प्रयत्न करा ते काटे म्हणजे झाडाला येणार नाही, असं कधी होऊच शकत नाही की काटे झाडाला येणार नाही, काट्यांशिवाय ते झाड उगूच शकत नाही। तर तुम्ही एक प्रयत्न करू शकता ना की त्या गुलाबाच्या फुलाला तुम्ही अलगदपणे वरती उचलून काढून घेऊ शकता। त्याच प्रकारे तुम्ही तुमचे नकारात्मक विचार दूर ठेवा, नकारात्मक टॉक्सिक माणसं तुमच्यापासून दूर ठेवा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काटे लागणार नाही। माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कष्ट, मानसिक तणाव, निराशा आणि अडचणी या असतातच। त्यामुळे या गोष्टींना लढत बसून आपली ऊर्जा जी आहे ती वायाला घालवण्यापेक्षा मला तरी वाटतं की त्यांनी जे सांगितलेलं आहे आचार्य चाणक्यांनी की या गोष्टींपासून सावधान राहा आणि लांब राहा, बस। सफलता जी असते ती स्वतःच्या आयुष्यासाठी एक अंत बनवू नका, त्याऐवजी त्या सफलतेला एक प्रेरणा बनवून तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता। टॉक्सिक लोक, वाईट विचार, असफलता या सर्वांपासून जर वाचायचं असेल तर माझ्या पुढच्या येणाऱ्या सिरीज देखील पहा, जेणेकरून तुम्ही या सर्व गोष्टींपासून लांब राहाल। आणि मी माझा एक काइंड आणि एक चांगला प्रयत्न करेल की माझे जे मित्र आहेत, माझे जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना ही गोष्ट मी कळवून देईल की चाणक्य यांनी किती म्हणजे महत्वाचं काम केलंय, युवा पिढीसाठी एक महत्वाचं मोटिवेशन खूप म्हणजे आधी देऊन गेलेले आहेत। ती फक्त मला नीती सर्वांना सांगायची आहे आणि सर्वांना एक अवेअर बनवायचंय आणि मोटिवेट ठेवायचंय। धन्यवाद।